अखेर ती चाहूल संपली. तो दिवस ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस अखेर आला. बाप्पांचं आगमन आनंदात, उत्साहात पार पडलं. घरभर आनंद, उत्साह आणि भक्तीने वातावरण भारून गेलं होतं. आदल्या दिवशी रात्र जागून घरात बाप्पाची सजावट करणे हा अनुभव अत्यंत अद्भुत होता. फुलं, दिवे, रांगोळी, प्रत्येक छोटासा तपशील आपल्याला आनंद देतो आणि घरभर बाप्पाचं स्वागत करण्यासाठी भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करतो. गणेश चतुर्थीचा सण मोदकाशिवाय अपूर्ण आहे. पारंपरिक, पौष्टिक आणि स्वादिष्ट असे उकडीचे मोदक तयार करताना घरभर गोड सुगंध पसरतो आणि प्रत्येक मोदक भक्ती आणि आनंदाने भरलेला भासतो. आणि हे उकडीचे मोदक बाप्पाला अर्पण करताना भक्तीची अनुभूती आणखीन गडद होते. गणेश चतुर्थी म्हणजे केवळ उत्साह नव्हे, तर नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक. घरातील प्रत्येक जण उत्साहात न्हाऊन गेलं होतं. घरातील प्रत्येक कोपरा भक्ती आणि आनंदाने भारावून गेला होता. गणपतीसाठी नैवेद्याची थाळी सजवताना मनात एक वेगळाच आनंद भरतो. थाळी तयार झाल्यावर ती अर्पण करण्याची उत्सुकता आणि समाधान याने मन भरावून येतं. गणेश चतुर्थीचा उत्साह, आनंद आणि भक्ती सर्वत्र पसरो. बाप्पा आपल्या घरात नेहमी आनंद, शांती, समृद्धी घेऊन येऊ. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.